स्वागत आहे तुमचं अनित्य आर्ट्स या आपल्या चॅनलला. आज मी तुम्हाला एक सुंदर स्लीव्स डिझाइन दाखवत आहे, ज्याला की आपण पफ डिझाइन पण म्हणतो किंवा मग फुगाबाही सुद्धा म्हणतो. तर चला मग आज मी तुमच्यासोबत शेअर करते की ही डिझाइन मी कशी बनवलेली आहे ती. मी ही पायपिंग कशी केली ही पण आयडिया तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजेल की ही स्लीव्स मी कशी बनवलेली आहे ते. आणि तुम्ही सुद्धा ही अशा नवीन नवीन स्लीव्स डिझाइन बनवू शकता. तर चला मग आपण व्हिडिओ बघूया. एक कापडाच्या प्लेट्स करून घेतल्या आहे मी छोट्या छोट्या. फक्त एवढ्याच भागात पाहिजे आपल्याला, बाकी प्लेन पाहिजे. तर आता खाली इथे बॉर्डर लावायची आहे. इथे आता आपल्याला हा पार्ट आणि हा पार्ट जॉईन करायचा आहे. तर मधामध्ये मला पायपिंग लावायची आहे. आता माझ्याकडे सेम कलरची पायपिंग नाही आहे, त्यामुळे मी बनवून घेतलेली आहे. आता हा माझ्याकडे सेम कलरचा कापड आहे, थोडा लाईट डार्क आहे शेड, पण पायपिंगला चालून जाईल. हा पायपिंगचा धागा वापरून मी एक पायपिंग बनवून घेतली आहे बारीक अशी. आता ही पायपिंग मी इथे अटॅच करणार आहे. आपल्याला सरळ उलटा कापड बघून घ्यायचं आहे आणि जी आपण पायपिंग बनवून घेतली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे आणि अगदी काठाला शिलाई घ्यायची आहे पायपिंगला. आणि खाली दोन्ही कापड शिलाईमध्ये आले पाहिजे, जसं पायपिंगचं आणि आपण जे प्लेट अगदी काठाकाठाने शिलाई करून घ्यायची आहे. पायपिंग लावून घेतली आहे मी. अगदी काठाने पायपिंग लावायची आहे आपल्याला आणि पलटवल्यानंतर ती अशी दिसेल. आता आपल्याला जो खालचा काठ आहे साडीचा तो आपल्याला उलटा ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. आधी आपल्याला बघायचं आहे की आपल्याला लेंथ किती पाहिजे. मला 9.5ची लेंथ पाहिजे शिवून बाहीची. जी तयार लेंथ आहे ती 9.5ची पाहिजे. आता अर्धा इंच मधनं शिलाईमध्ये जाईल. शिलाई मार्जिन सोडून 9.5 इंच आली पाहिजे. आता हा कपडा उलटा ठेवायचा आहे. ही सरळ बाजू आहे बाहीची आणि ही उलटी आहे. तर हा उलटा कापड घ्यायचा आपल्याला आणि याच्यावर शिलाई ठेवायचा आहे आणि अगदी काठाने, जशी पायपिंगवर आपण काठाने मारले तशी त्याच पद्धतीने आपल्याला अगदी काठाकाठाने शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला आणखी एक शिलाई घ्यायची आहे अगदी अशी काठाने. या पद्धतीने हा पफ येईल वरती आणि खाली स्लीव्ज येईल. अस्तर कट करून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे जसं आपण अस्तर कट करतो, जेवढी आपल्याला लांबी पाहिजे तेवढं घेऊन अस्तर आपल्याला स्लीव्जला अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला खाली कापड आहे जांभळ्या कलरचा, साडीचा कलर जांभळाच आहे. तर इथे मी एक पायपिंग काढणार आहे, करून स्लीव्जची डिझाईन आणखी सुंदर दिसेल. खूप सुंदर दिसते ही स्लीव्ज डिझाईन. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही स्लीव्ज डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद.